कोकण किनारपट्टीवर 1 जून पासून सागरी मासेमारीला बंदी घालण्यात आली आहे। मत्स्य व्यवसाय विभागाने तर परिपत्रक जारी केलेलं आहे। 1 जून ते 31 जुलै या 2 महिन्यांच्या कालावधीत सागरी मासेमारीला पूर्णपणे बंदी घालण्यात आली। या संदर्भातला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सदाशिव लाड यांनी। राज्याच्या पश्चिम किनारपट्टीवरील सागरी मासेमारी करण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे। त्याच अनुषंगाने मच्छीमार आपल्या बोटी ज्या आहेत त्या समुद्र किनारी साकारून ठेवताना पाहायला मिळतात। काही मच्छीमार जे आहेत ते समुद्रात गेले होते, ते आपल्या बोटी ज्या आहेत त्या समुद्र किनारी आणून अशा पद्धतीने साकारून ठेवतानाचं चित्र सिंधुदुर्गातील किंवा कोकण किनारपट्टीवर विविध समुद्र किनारी आपल्याला पाहायला मिळत आहेत। जर आपण पाहिलं असेल तर या ठिकाणी मच्छीमार जे आहेत त्या आपल्या ज्या बोटी मोठ्या बोटी आहेत त्या मोठ्या बोटी समुद्र किनारी नेऊन अशा पद्धतीने साकारून ठेवण्याचं चित्र जे आहे ते आपल्याला पाहायला मिळत आहे। मात्र शासनाने जो बंदी कालावधी घातलेला आहे या बंदी कालावधीत जर मच्छीमारांनी आपल्या बोटी समुद्रात नेल्या तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश देखील शासनाच्या मत्स्य व्यवसाय विभागाने दिलेले आहेत। एकंदरीत जर पाहिलं असेल तर 1 जून ते 31 जुलै या कालावधीत समुद्र हा खवळलेल्या स्थितीत असतो, समुद्रात वादळी वारे चालू असतात आणि याच अनुषंगाने कोणतीही हानी होऊ नये याच पार्श्वभूमीवर शासनाने हा बंदी कालावधी घातलेला आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरा पर्सन सुरेशसह सदाशिव लाड, एबीपी माझा, वेंगुर्ले, सिंधुदुर्ग। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।